नमस्कार, मी समीक्षा आल्लाट. माझ्याबद्दल माहिती सांगायची झाली तर मी अंगणवाडीमध्ये मदतनीस आहे. तर मी आज ज्या विषयावर माहिती सांगणार आहे म्हणजे अंगणवाडी भरतीविषयी. मदतनीसपदी म्हणजे कशी भरती केली जाते. तर मी माझी पूर्ण स्टोरी सांगते. मी अंगणवाडी मदतनीसमध्ये कशी भरती झाली ते. तर असंच ना, आमचं म्हणजे जे शेंडी एरिया आहे ना, तो ग्रामपंचायतमध्ये मोडतो. ग्रामपंचायत म्हणजे एवढं महानगरपालिका नाही, म्हणजे ग्रामीण भाग आपला साधाच. तर ग्रामपंचायतमध्ये मोडतो. मग असेच फॉर्म सुटले होते. 2 जागा रिक्त होत्या. तर ते आले, मिस्टरांना कळालं की 2 जागा रिक्त आहे. मग ते फॉर्म घेऊन आले घरी आणि नंतर म्हणाले की तुझा फॉर्म भरू आपण. मी म्हटलं कशाचं आहे. ते म्हणले तुझे सगळे डॉक्युमेंट्स दे मला. मी म्हटलं ठीक आहे, पण फॉर्म कशाचा आहे. ते म्हणले तुला काय करायचं आहे, तू डॉक्युमेंट्स तर दे. मी सगळे दिले डॉक्युमेंट्स, 10वीचं मार्कशीट वगैरे, 12वी ग्रॅज्युएशन, परत माझं MSCIT वगैरे झालं होतं ते सगळं. त्याला काही लागत होते, कुपन, पुन्हा आधार कार्ड वगैरे, असे आपली जी जातीचा दाखला, कास्टमध्ये मोडत असेल तर जातीचा दाखला वगैरे लागत होता. मग मी ते सगळे डॉक्युमेंट्स मिस्टरांना दिले. त्यांनी त्यांच्या हातानेच फॉर्म वगैरे भरला आणि सबमिट केला जिल्हा परिषदला जाऊन, बरं का. इकडं आपल्या अहमदनगरची जिल्हा परिषद ऑफिस आहे, तिथं जाऊन सबमिट केला. सबमिट केल्यानंतर मग वर्ष झालं, वर्ष उलगडून गेलं किंवा मग बहुतेक 7-8 महिने झाले असतील. मग रिझल्ट लागला तर मला वाटलं की येईल, नाही का, नंबर होईल माझं सिलेक्शन, कारण माझं शिक्षण पण भरपूर होतं वगैरे आणि सगळं काही ओके होते. मग सगळं काही ठीक होतं. मग रिझल्ट लागला आणि मग कळालं की मी सेकंड नंबरला आहे. आणि सेकंड नंबरला आहे तर 2 बहुतेक वस्ती होती. 2 वस्त्यांमधून वेगवेगळे फॉर्म सुटले होते. तर त्यामध्ये माझं म्हणजे दुसऱ्या वस्तीतली एक लिस्ट लागली आणि आमच्या इकडची एक भागातली लिस्ट लागली आणि असे वेगळे नाव होते. तर मग तिथं म्हणजे मला वेटिंग लिस्टला ठेवण्यात आलं. मग ज्या 2 मुली होत्या टॉपला त्यांचं सिलेक्शन झालं. मग वेटिंग लिस्टला बहुतेक असं म्हणजे त्याचा काय क्रायटेरिया असा आहे की वर्षभराच्या आत जर दुसरी भरती निघली, मदतनीसची भरती निघली तर जी वेटिंगला होती ना ती लगेच सिलेक्शन होतं. म्हणजे त्यांची वेगळी भरती नाही केली जात किंवा त्याच्यासाठी वेगळे फॉर्म नाही सुटले जात. तर मग ते वर्षभराच्या आत लगेच म्हणजे भरती निघली आणि मग जे सेकंड नंबरला माझं नाव होतं तर लगेच मग मला म्हणजे कॉल आला की नाही का, तुमचं सिलेक्शन वगैरे झालं आहे, तुमचे ओरिजिनल काही डॉक्युमेंट्स असतील सगळे सबमिट केलेले ते सगळे ओरिजिनल घेऊन तुम्ही जिल्हा परिषदच्या ऑफिसमध्ये या. मग ती एक स्टोरी सांगायची झाली तर ती स्टोरी अशी होती की मी नाही का संध्याकाळचं मी पूर्ण माझे होप सोडून दिले. मी लई नाराज झाले की जेव्हा माझं सिलेक्शन नव्हतं झालं. 3-4 दिवस मी जेवलेच नव्हते, इतके रडले होते. पण मला घरच्यांनी भरपूर समजून सांगितलं. ते म्हणले जाऊ दे, केला जॉब तर ठीक आहे, तू दुसरं काहीतरी ट्राय कर. मग त्याच्यानंतर मी क्लासेस लावले होते टायपिंगचे, अभ्यास पण चालू होता माझा. पण म्हणजे मी हार मानली नव्हती, मी काही ना काही करतच राहत होते. त्याच्यानंतर मग मी ना एक दिवशी असंच स्वयंपाक करत होते, संध्याकाळ झाली ती बहुतेक 6:30 पावणे 7 असं काहीतरी या दरम्यान आहे ना मला कॉल आला आहे जिल्हा परिषदच्या ऑफिसमधून. असा अननोन नंबर होता आणि मला एक कॉल आला. नंबरने कॉल आला ना, त्यानंतर मी तो कॉल उचलला. मी म्हणलं हॅलो, कोण बोलतं आहे. तर ते म्हणले की आम्ही जिल्हा परिषदच्या ऑफिसमधून बोलतो आहे, तुम्ही असं भरतीचा फॉर्म भरला होता तर तुमचं सिलेक्शन झालं. ते म्हणले उद्या तुम्ही लवकर या नाही का जिल्हा परिषदच्या ऑफिसला, तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन. मी त्या रात्री खूप खुश, पण म्हणजे ना असं वाटत होते की तो फेक कॉल आहे का काय, म्हणजे मला काहीच असं मी पूर्ण ब्लँक झाले होते. मला म्हणजे ना ते सगळं खोटंच वाटत होतं. पण मग ना आम्ही मिस्टरांना मी सांगितलं, जेवण वगैरे करून आम्ही झोपलो सगळेजण. तर त्यांना ना रात्री
बहुतेक 10 वाजता कॉल आला त्यांच्या मित्रांचा की काय रे तुझ्या बायकोला असा काही कॉल आला का जिल्हा परिषदमधून की काही सिलेक्शन वगैरे नाही का अंगणवाडीचं झालं आहे म्हणून. तर ते म्हटले हां आला आहे. तर ते बोलले तो कॉल खरा आहे आणि उद्या तुम्ही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जिल्हा परिषदच्या ऑफिसला जा. तर आम्ही सगळेजण गेलो जिल्हा परिषदच्या ऑफिसला. सेकंड डेला मग आम्ही गेलो. इतकी गर्दी होती म्हणजे जे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे जेवढे छोटे छोटे गाव आहे त्या सगळ्या गावांमधले ना ज्यांची म्हणजे मदतनीसपदी निवड झाली त्या सगळ्या नाही का आल्या होत्या सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन. त्यामुळे इतकी लाईन लागली होती, सगळे वेटिंगला थांबले होते आणि एक जणाचं म्हणजे नाही का असं साईन भेटत होतं, जॉईनिंग लेटर भेटत होतं. मग ते पाहून खूप आनंद होत होता. मग त्याच्यानंतर मग मी एंटर झाले. मग एंटर झाल्यानंतर त्या सरांना माझे डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर मग त्यांनी मला जॉईनिंग लेटर दिलं. मग ते म्हटले की लगेच उद्या तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. लगेच म्हणजे ज्या दिवशी जॉईनिंग लेटर दिलं त्याच्या लगेच नेक्स्ट डेला मला जॉईन होऊन एक म्हणजे फोटो टाकावा लागतो की आम्ही जॉईन झालो वगैरे आणि लगेच त्या ऑफिसला तो पुन्हा त्याचं हे करावं लागतं, त्या म्हणजे फीडबॅक द्यावा लागतो की जॉईन झालो आहे म्हणून. मग त्याच्यानंतर एवढी सगळी प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाली. घरचे पण खुश होते, मी पण खूप खुश होते आणि पण म्हणजे घरचे पण खुश आणि मग मी पण खुश म्हटल्यावर मग काही नाही एवढंच ओकेमध्ये झालं सगळं. मग सांगायचं एवढंच की नाही का अंगणवाडी आणि आशा वर्कर जे असतात ना ते म्हणजे असे छोटे जे जॉब्स असतात ना, म्हणजे आपलं शिक्षण किती असो 10वी असो 12वी असो तुमचं कोणतंही शिक्षण असो तुम्ही फॉर्म भरत जा. कास्टमधून पण म्हणजे नाही का 5 मार्क 10 मार्क असे काहीतरी वरतून भेटतात आणि मग तर सिलेक्शनला म्हणजे त्या एवढीच हेल्प वगैरे होती. किंवा मग तुमचं शिक्षण जात असेल किंवा तुम्ही ओपन कास्टमधून असेल तरी पण चालतं, टक्केवारी जास्त असेल तर काही अडचण येत नाही.